बरं, पुढचा क्वेश्चन आहे द नोडल ॲनालिसिस इज प्रायमरली बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन ऑफ काय ऑप्शन डी बोथ ए अँड बी, ओहम्स लॉ आणि किर्चॉफ करंट लॉ. ठीक आहे, म्हणजे जर एक्सप्लेन करायचं झालं तर हे बघा, एखादं एक सर्किट घेऊ आपण. हे सुरुवातीला ह्या गोष्टी एक्सप्लेन करायला वेळ लागतो. आता बघा, ह्याच्या आधी मी नोडल ॲनालिसिस एक्सप्लेन केलं नाही म्हणून हे एक्सप्लेन करायला लागलो. आता जसं पुढं पुढं जाऊ ना तसं स्पीड वाढत जाते. आता समजा नोडल ॲनालिसिस कसं असतं बघा. आता इथं मी म्हटलं हे व्ही नोड व्होल्टेज आहे, व्ही मानलं आहे, ॲज्युम केलं. हे इथं बॅटरी आहे, एक 10 व्होल्ट बॅटरी आहे सपोज. इथं 2 ओहम रेजिस्टर आहे, 2 ओहम रेजिस्टर आहे, 2 ओहम रेजिस्टर आहे. ओके, आता नोडल ॲनालिसिसमध्ये आपण ज्या नोडला व्होल्टेज कन्सिडर करतो तर त्याला हायर पोटेन्शियलला ॲज्युम करायचं असतं. त्याच्यातले ॲझम्पशन्स आहेत, साईन कन्व्हेन्शन म्हणतो आपण, कन्व्हेन्शन्स आहेत त्याच्यात यूज केलेले. तर हे हायर पोटेन्शियलला असेल तर बघा, ऑब्वियसली हे हायर पोटेन्शियलला असेल तर इथून करंट जाणार आहे बाहेर, बरोबर. इथून करंट बाहेर जाणार आहे. हे असं हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलला करंट जातो ना, मग हे ग्राउंड मानलं आपण आणि एक हायर पोटेन्शियलला मानलं तर करंट तिथनं ग्राउंडकडे जाणार आहे. ठीक आहे, हे ॲझम्पशन आहे बरं का. रिअलमध्ये असं होईलच असं नाही, ॲक्च्युअल सर्किटमध्ये असं होईलच असं नाही. मग ते कसं कळतं आपल्याला, निगेटिव्ह साईन येतं त्याच्या पुढं. मग निगेटिव्ह साईन आलं करंट पुढं तर आपण समजून घ्यायचं आपण जी करंटची डायरेक्शन घेतल्या रिअल डायरेक्शन त्याच्या अपोजिट आहे. ठीक आहे, मग बघा आता याला आम्ही म्हणतो I1, याला म्हणू I1, याला I2 आणि याला I3. ओके, आता करंट लीव व्हायला लागलेत ॲट नोड, करंट लीव व्हायला लागलेत तर आपण काय म्हणतो, लिव्हिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. हे इक्वेशन तयार झालं. मग आता आय कसा काढायचा बघा. आता हे झालं बघा, हे काय झालं, KCL इक्वेशन झालं हे. आता युजिंग ओहम्स लॉ, बाय युजिंग ओहम्स लॉ मी काय करतो ते आपलं रेग्युलर फॉर्ममध्ये ते इक्वेशन लिहितो. म्हणजे कसं लिहिणार, V मायनस 10. ओके, पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा असतो 2 पॉईंटमधला. V मायनस 10 डिवायडेड बाय रेजिस्टन्स 2 म्हणजे करंट मिळाला मला. व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजे करंट, प्लस V बाय 2 प्लस V बाय 2, सॉरी 2च आहे, हा 2च आहे. V बाय 2 इज इक्वल टू 0. ओके, मग हे इक्वेशन तयार झालं बघा हे अशा पद्धतीनं. म्हणजे सांगायचं काय, हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आता मेन आपला एम नाही आहे. आपला एम आहे की नोडल ॲनालिसिस इज प्रायमरली बेस्ड ऑन ॲप्लिकेशन ऑफ ओहम्स लॉ. कारण ओहम्स लॉ यूज केला मी, व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजे करंट आले, आणि किर्चॉफ करंट लॉ, हा किर्चॉफ करंट लॉ आहे. ठीक आहे, असं. द इंटरनल ड्रॉप ऑफ अ व्होल्टेज सोर्स, द इंटरनल ड्रॉप ऑफ अ व्होल्टेज सोर्स सांगा. बी, बरोबर. व्होल्टेज सोर्स म्हणलं आहे प्लस मायनस, आणि प्रॅक्टिकली त्याचा रेजिस्टन्स असतो, याला आपण म्हणतो आर इंटरनल. आर इंटरनल, इंटरनल ड्रॉप म्हणजे याच्या अक्रॉस होणारा ड्रॉप इज इंडिपेंडंट ऑफ लोड करंट सप्लाइड डिपेंड अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. हां, त्याने काय म्हणले, इज इंडिपेंडंट ऑफ लोड करंट. ॲक्च्युली तो डिपेंडंट असतो, लोड करंटवर डिपेंड आहे. जसा जसा करंट वाढणार तसा तिथला ड्रॉप वाढत जाणार. डिपेंड अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स, येस, हा डिपेंड आहे. डज नॉट इन्फ्लुएन्स टर्मिनल व्होल्टेज, नाही, टर्मिनल व्होल्टेज ड्रॉप होत जातं बिकॉज ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. जर करंट वाढत चालला तर टर्मिनल व्होल्टेज ड्रॉप होत जाते. ठीक आहे. डज अफेक्ट द EMF ऑफ सोर्स,
ॲक्च्युली बघा EMF ऑफ सोर्स डज नॉट अफेक्ट EMF ऑफ सोर्स. ठीक आहे, टर्मिनल व्होल्टेजवर अफेक्ट करतो. EMF आणि ह्याच्यात डिफरन्स आहे. ठीक आहे, ते आपण पुढं पण डिस्कस करू. EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स या दोन गोष्टींमध्ये डिफरन्स आहे. ज्यावेळी टर्मिनल व्होल्टेज म्हणतो, टर्मिनल व्होल्टेज, त्यावेळी हे पोटेन्शियल डिफरन्सबद्दल ह्यांचं बोलणं चाललं आहे. टर्मिनल व्होल्टेज ज्यावेळी म्हणतो त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्सबद्दल बोलणं चाललं आहे. आणि EMF ऑफ सोर्स वेगळा असतो. म्हणजे त्याचं बेसिक एक्झाम्पल जर सांगायचं झालं, EMF म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आहे. तुमच्या सर्किटमध्ये जे इलेक्ट्रॉन पंप करणार आहे, आपण पुढे ढकलणार आहे, तर त्याच्यासाठी जो फोर्स लावते बॅटरी, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, EMF. आणि त्या इलेक्ट्रॉन्सच्या मोशनमुळं जे दोन टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टेज जनरेट होतं आहे, त्या इलेक्ट्रॉन्सच्या मोशनमुळं ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स रेजिस्टन्समधनं पास होणार आहेत, करंट रेजिस्टन्समधनं पास होणार आहे, आणि त्याच्यामुळं जे टर्मिनल त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज तयार होतं त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स इज इफेक्ट अँड EMF इज अ कॉज. दोन्ही एक नाहीत. कधी कधी एकच शब्द वापरतात, पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF सेम आहे. नाही, तसं नाही. ते जर म्हणजे आता बोललेलं लक्षात नाही आलं तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मी काय सांगतो, एक मुलांचं आणि आईवडिलांचं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे बघा, EMF म्हणजे आईवडील आहेत, मुलं इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि ते जिथं जाऊन खर्च करणार आहेत त्याला आपण म्हणू पोटेन्शियल डिफरन्स. आईवडिलांनी मुलांना दिले 10 रुपये चॉकलेट खायला. ती मुलं 10 रुपये घेतले, दुकानदाराकडे गेले, आणि तिथं जी 10 रुपये देण्याची क्रिया होणार आहे, दुकानदाराला 10 रुपये देण्याची क्रिया होणार आहे, त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळणार आहे? चॉकलेट. तर ते 10 रुपयाची देवाणघेवाण झाली आहे, ती एनर्जीची देवाणघेवाण झाली असं इमॅजिन करा सर्किटमध्ये आपल्या. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स तसं काय करतात, EMFकडनं एनर्जी घेणार आणि ती पुढं एखाद्या लोडमध्ये डिसिपेट करणार. तसंच मुलं काय करणार, आईवडिलांकडनं 10 रुपये घेणार आणि ती दुकानात जाऊन देऊन टाकणार आणि त्याच्या बदल्यात खायला घेणार आहे ते. ठीक आहे, आईवडिलांकडनं मुलांना जी 10 रुपये देण्याची क्रिया झाली ही म्हणजे EMF. ओके, ही म्हणजे EMF. आणि जी मुलांकडून दुकानदाराला 10 रुपये देण्याची झाली, बदल्यात काय मिळालं त्यांना? वर्क डन मिळालं. सिंपल भाषेत आपल्या इलेक्ट्रिकलला लिंक करू, वर्क डन झालं तिथं. तर ती क्रिया म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. दोन्हीमध्ये 10 रुपयेच खर्च झाले समजा, म्हणजे समजून घ्या. हे EMFची व्हॅल्यू सर्किटमध्ये EMFची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला गेलो आपण तर ती 10 व्होल्टच येणार आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स पण 10 व्होल्टच येणार आहे. पण दोन्हीच्या ॲनालॉजीमध्ये फरक आहे. ओके, हे ठीक आहे. चला पुढे. व्होल्टेज वेवफॉर्म V of t is equal to 12t square is applied across a 1 Henry inductor for t greater than 0 with initial current through it being a 0. The current through the inductor is, तुम्ही ट्राय करा आता. हे बघा, व्होल्टेज दिले VL of t, पाठीमागचा रेफरन्स वापरा, 12t square. IL of t बघा काय येणार, 1/L इंटिग्रेशन VL of t dt. VL of t dt. (1/1 इंटिग्रेशन 12t square dt. 12. ओके, 12. आता इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर काय असतं? t³/3. इंटिग्रेशन ऑफ t² t³/3 इज इक्वल टू, आता 3 हे बघा 4 झालं इथं, 4t³. ठीक आहे, आन्सर काय आला? 4t³. ऑप्शन डी. पुढं, 2 incandescent light bulbs of 40 watt and 60 watt rating are connected in series across the mains. Then सांगा उत्तर आहे. येस.
लोअर सिरीजमध्ये कनेक्टेड असेल तर लोअर वॅटेज बल्ब ग्लोज ब्रायटर. ठीक आहे. गिवन टू कपल्ड इंडक्टर्स L1 आणि L2 देअर म्युच्युअल इंडक्टन्सेस M सॅटिस्फाईज. सांगायचं उत्तर दिले मी लिहून, मागच्या लेक्चरला झालं आपलं. डी. के आहे ना मध्ये, M इज इक्वल टू के अंडर रूट L1 L2. केची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये असते. केची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये असते. म्हणजे काय बघा, जर केची व्हॅल्यू 0.2 असेल तर काय होणार, M लेस दॅन अंडर रूट L1 L2. ओके, लेस दॅन. आणि हे कधी के लेस दॅन 1, के लेस दॅन 1. आणि M इज इक्वल टू अंडर रूट L1 L2. हे कधी के इज इक्वल टू 1, के इज इक्वल टू 1. मग हे दोन्ही सॅटिस्फाय व्हायला आपण काय लिहितो, M लेस दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट L1 L2. ओके. हे प्रॉब्लेम थोडेसे म्हणजे तुमच्या इंटरनल एक्झामच्या मानानं थोडेसे डिफिकल्ट लेवल जास्त आहे याचे. पण कसं असतं बघा, आपला माइंड रिलेटिव्ह असतो, प्रत्येक गोष्टीत कंपॅरिझन करत असतो तो. ठीक आहे. जर हे डिस्कशन आपलं व्हायला लागलं ना, तर ह्याच्यापेक्षा जे खालच्या लेवलचं ते तुम्हाला सगळंच इझी वाटणार आहे. म्हणजे ज्यावेळी एक्झामला तुम्ही जाल, ह्याची तयारी झाली की मग एक्झामला सगळं सोपंच जातं मग. ठीक आहे. एखाद दुसरा क्वेश्चन असो ह्याच्यापेक्षा पण अवघड, पण तेवढ्यासाठी सगळं करण्यात काय अर्थ नाही. ते गेट लेवलचे 1-2 क्वेश्चन टाकतात. ठीक आहे. तेवढ्यासाठी बाकी सगळं डिस्टर्ब करायचं नाही. बघा, हा एक क्वेश्चन आहे आता, सिम्पल ओहम्स लॉच्या रिलेटेड आहे. ट्राय करा तुम्ही. As shown in figure, 1 ohm resistance is connected across a source that has a load line V plus I is equal to 100. The current through the resistance is, resistance मधून जाणारा करंट काढायचा आहे. ठीक आहे. बघा, आता सिम्पल आहे. हे एक इक्वेशन दिले आणि तुम्हाला करंट काढायचं आहे. त्यासाठी बघा, हे सर्किट वापरायचं आहे आपल्याला. इथं जर सिम्पल ओहम्सला लावला इथं, ओके, R इज इक्वल टू V अपॉन I. R इज इक्वल टू V अपॉन I. सिम्पल. R ची व्हॅल्यू आहे 1, V ची व्हॅल्यू दिलेली नाही, I ची व्हॅल्यू पण दिलेली नाही. पण जर 1 ओहम घेतलं मी तर याच्यावरनं मला एक काय मिळालं बघा, V इज इक्वल टू I. संपलं. हे जर कळालं, प्रॉब्लेम झाला आपला. ठीक आहे. काय काढायचं आहे, करंट थ्रू रेजिस्टन्स विचारले. मग व्हीच्या जागी I टाका. I प्लस I इज इक्वल टू 100. तर 2I इज इक्वल टू 100. I इज इक्वल टू 50 एम्पियर. I इज इक्वल टू 50 एम्पियर. ठीक आहे. $50 एम्पियर. सोपं आहे, एकदम सोपे असेल. एक तुम्हाला फक्त माझा एक एक्सपिरियन्स शेअर करतो आत्ता. म्हणजे ज्यावेळी बघा सगळ्यांनी यायला पाहिजे होता आज खरं तर, या अशा मधल्या गोष्टी असं मी मध्ये सांगतो नाही, ह्यांना ॲक्च्युली कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लय मदत होत्या ह्या एक्झामसाठी. हे आमच्यात पहिला जे पोरं होते ना, ते त्यांचं हेच चुकत होतं जरा. आता ज्यावेळी पहिला मी म्हणजे
तुम्ही आता बसला त्या साईडला बसत होतो ना, मला पण असंच क्वेश्चन बघून, आता एक क्वेश्चन पहिला बघितल्यावर सुचलं का तुम्हाला? लगेच सुचत नाही. सोल्युशन एवढं सोपं होतं. ते एकदम ओहम्स लॉ वापरायचा, व्ही आणि आयचं रिलेशन सापडलं, उत्तर आलं, झालं. पण बघा एवढं, म्हणजे ज्यावेळी मी तिथं बसलेलं असायचो त्यावेळी वाईट वाटत होतं हे, की बाबा एवढं सोपं असतं तरी पण आपल्याला लगेच का सुचत नाही. ठीक आहे, तर ते एक बेसिक उत्तर आहे की स्टिक टू द बेसिक्स. बेसिक उत्तर आहे, स्टिक टू द बेसिक्स. म्हणजे ज्यावेळी अभ्यास करत होतो ना मी, पहिल्यांदा मला लई टेन्शन यायचं, लई भीती वाटायची या गोष्टीची, की बाबा किती हे आता कधी ग्राफ करायचं आपण, कधी चालवायचं. पण एकच असतं की बेसिक जितकं जास्त रिवाईज कराल ना तितके हे प्रॉब्लेम सुटतात. फक्त ह्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची. म्हणजे जसं आपण म्हणतो बघा, नेट प्रॅक्टिसमध्ये बॉल डिफेन्स, स्पीडचा बॉल डिफेन्स करता आला पाहिजे. ठीक आहे, पण ते एकाच डायरेक्शनचा बॉल नाही प्रॅक्टिस करायचा, ते वेगवेगळ्या बॉलरकडनं प्रॅक्टिस करायची. ते वेगवेगळे बॉलर म्हणजे हे क्वेश्चन्स आहेत. डिफेन्स हे बेसिक आहे, डिफेन्स हे बेसिक आहे, पुल हे बेसिक आहे, पण वेगवेगळ्या बॉलरकडनं आलं पाहिजे ते. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स बघितले पाहिजे. बेसिक तरी एकच आहे. हे जमलं ना काय, आणि जे जास्त फास्ट पकडते ना हे, त्याला एक्झाम लगेच क्रॅक होतात. म्हणजे मला हेच जाणवलं इथं. बघा IQचा काय रोल नाही, EQचाच रोल आहे सगळा. इमोशनॅलिटी क्वेश्चनचाच रोल आहे. IQ काय सगळ्यांना बेसिक ऑन ॲव्हरेज असतो, तेवढाच बास आहे एक्झामला. पण तिथल्या ज्यांची एक्झाम निघाली नाही ना, मला त्यांचं वाईट वाटतं. त्यांना हे सांगितलेलं कळालंच नाही, त्यामध्ये एक्झाम निघाली नाही. ज्यांना कळालं ते आत्ता बसल्यात, झोपल्यात आत्ता पगार घेऊन निवांत. ओके, पुढचा क्वेश्चन आहे बघा. कन्सिडर स्टार नेटवर्क आणि नाही, क्वेश्चन काय म्हणले, द रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल AB विथ C ओपन. मस्त क्वेश्चन आहे बघा. AB विथ C ओपन इज 6 Ohm. Between B and C with A open is 11 Ohm. Between C and A with B open is 9 Ohm. The values of RA, RB, RC are. बघा, दोन टर्मिनलमध्ये आपण ओहममीटर लावलाय आणि रेजिस्टन्स चेक करतोय. तर त्यांनी काय म्हणले, AB मध्ये ओहममीटर लावलाय आणि C ओपन ठेवला, म्हणजे RC जो आहे तो ओपन ठेवलाय आणि AB मध्ये लावला. तर तिथं काय मिळालं बघा, म्हणजे A प्लस B हा मिळाला 6, A प्लस B मिळाला 6. बिटवीन B and C विथ A ओपन म्हणजे B प्लस C मिळाला 11 आणि C प्लस A मिळाला, C प्लस A मिळाला 9. काय नाही करायचं, सगळ्यांची ॲडिशन करायची धड धड धड. बघा A इथं 2 A आहेत, ह्या लेफ्ट साईडला बघा 2 A आहेत म्हणजे 2A आलं. 2 B आहेत म्हणजे 2B आलं, 2B प्लस 2C इज इक्वल टू 26 इज इक्वल टू 26. मग 2 कॉमन काढला आणि A B Cची व्हॅल्यू काय आली, A प्लस B प्लस C 13. बस आता A Bची व्हॅल्यू दिली 6, A Bची व्हॅल्यू 6 टाकली इथं, 6 प्लस C इज इक्वल टू 13. ह्याच्यावरून Cची व्हॅल्यू आली, Cची व्हॅल्यू आली 7. बस इथं आहे का ऑप्शनमध्ये, एकच आहे ऑप्शन. जोरात टिक, बाकीचे काढायचेच नाहीत. हां, अजिबात गरज नाही, एकच आलं बस, तिथंच झालं, उत्तर आलं आपलं. ओके, तसंच तुम्ही बाकीचं पण काढू शकता. बघा BCची व्हॅल्यू दिली आहे, BCची, मग A प्लस BC 11 दिला आहे इज इक्वल टू 13. मग Aची व्हॅल्यू आली 2 आणि परत CA दिला आहे, मग CAची व्हॅल्यू आहे 9. मग B प्लस 9 इज इक्वल टू 13, B इज इक्वल टू 4. B इज इक्वल टू 4. आता ज्यावेळी तुमच्या अशा टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होते ना, तुम्ही क्वेश्चन वाचल्या तुम्हाला लक्षात येते काय करायचं आहे. मला फक्त बघा विदाऊट पेन पेपर सुटतो हा क्वेश्चन. तुम्हाला लक्षात आलं हे ॲडिशन आहे, तुम्ही काय करणार, क्वेश्चन वाचणार, अरे असं आहे, ओके ओके ओके. मग जे व्हॅल्यू दिलेत ना 6, 11, 9 ह्यांची बेरीज, चला 26.
ए बीची व्हॅल्यू दिली विथ सी ओपन, म्हणजे मला पहिल्या याच्यात सी मिळणार आहे. ए बीची व्हॅल्यू दिली 6, 13 + 6 7, 7 कुठं आहे ऑप्शनमध्ये? सी एकच. बस 10 सेकंद 12 सेकंडच्या आत क्वेश्चन सॉल्व्ह होतो. नाही नाही अजिबात नाही. ठीक आहे. यासाठीच आता बघा हे कसं का सवय लागते माहिती आहे का आपल्याला? स्टार दिसलं तुमच्या मनात येते डेल्टाशी रिलेटेड काय तर असणार. ओके, तुम्ही लगेच पेन पेपर घ्यायला आलाय नाही, त्यासाठी पेन बंद करायचं. मी तुम्हाला ती एक सवय लावायला लागलो ना, त्यासाठी पेन पहिलं लावायचं नाही, अजिबात पेनला टच करायचं नाही. ज्यावेळी माइंड चालू होतोय ना आपला, त्यावेळी मग पेनची गरज फार मिनिमम लागते. म्हणून एक्झामच्या वेळेला जे शीट मागतात ना जास्त, 2 शीट द्या 3 शीट द्या, हे काय म्हणा फालतू येते म्हणा, यांचं काय देणं घेणं नाही, हे उगाच हवाबाजी काढलं. ज्याला कमी शीट लागतात ना तो टॉपर असतो. सिम्पल इक्वेशन असतं. डेल्टामध्ये करायची गरज नाही ना, का डेल्टामध्ये केलं तर आन्सर येऊ शकेल बरोबर? नाही नाही, मग लई कॉम्प्लिकेटेड होईल ते. डेल्टामध्ये केलं तर तुम्ही बघा लूप क्लोज होतोय. 2 टर्मिनलमध्ये बघितले, वरचे 2 सिरीजमध्ये पडले, एक पॅरलमध्ये पडला, मग ते सिरीज पॅरल इक्विव्हॅलंट काढा, आलेलं उत्तर परत स्टारमध्ये कन्वर्ट करा. इथं त्याबद्दल विचारलंच नाही त्यांनी, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चनच नाही तो. ओके हां हां, स्टिक टू बेसिक्स, प्रश्न समजला पाहिजे. हां, त्यासाठी पहिला पेन उचलायचं नाही. जितकं तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चन समजायला वेळ जाईल, क्वेश्चन तुम्ही 2दा वाचाल, 3दा वाचाल, 4दा वाचाल, हां त्याचीच सवय लावा पहिला. ओके, त्याचीच सवय लावायची. आणि तुम्हाला लिटरली सांगतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करणं लई सोपं आहे. म्हणजे ते मला म्हणजे कळालं, ते लक्षात आलं लगेच. पण पहिला कसं होतं, पहिला जरा आपण ह्याच्या फेजमध्ये असतो ना, स्टुडंटच्या फेजमध्ये असतो. म्हणजे आम्ही पण, माझं पण वय जास्त एवढं नाही आहे, त्या स्टुडंटच्या फेजमध्येच होतो. मग त्यामुळे कसं असते, आपण केलेल्या एफर्टची आपण लई मोठे मोठे हवाबाजी करायला लागतो. लई अवघड असते, मी रात्रंदिवस अभ्यास केला, काय नाही, काय नसतं तसलं, त्याला व्हॅल्यू काहीच नाही. मी रात्रंदिवस अभ्यास केला, काय दिवस रात्र अभ्यास केला, पुस्तकं सगळी फाडली, खाल्ली, चावली, काय देणं घेणं नाही त्याला. जे बी गुप्ता खाल्लं आणि हे खाल्लं ते खाल्लं. एवढं निवांत आहे ना, जितकं तुम्ही हाताची घडी घालून MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल, तितकं जास्त तुम्ही एक्झामच्या जवळ जात आहे. ते प्रॅक्टिस करायची. म्हणजे गुड काय आहे? आळसपणात. एक्झाम सिलेक्शनचं गुड आहे आळसपणात. पेन उचलायचं नाही, पेन पेपर झोपून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नाही, ते पण चांगलं आहे सर, ते पण सांगतो, ते पण एक चांगलं लक्षण आहे. जर तुम्हाला झोप लागली स्टार्टिंगला, बेडवर झोपायचं नाही, खरं फक्त खुर्चीवर झोपायचं. 15-20 मिनटं झोप लागली ना, परत जाग आली की डोकं लई पळतंय. मग त्यावेळी परत ते 20 क्वेश्चन सोडायचे आणि झोपायचं. हां, पुढचा क्वेश्चन बघा. ॲझ्युमिंग आयडियल एलिमेंट्स इन द सर्किट शोन बिलो, द व्होल्टेज AB विल बी. ओके, व्होल्टेज AB विल बी. सिम्पल क्वेश्चन आहे हा, पण एकदम सिम्पल, बिना पेन पेपरचा सोडवायचं. बघा, ABची व्हॅल्यू काढायची, उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. चला, मी तुम्हाला हिंट दिली, उत्तर डोळ्यासमोर आहे तुमच्या. साईनचा विचार करू नका आत्ता, फक्त मला बघून सांगा उत्तर. फाईव्ह नाही, 1 एम्पियर करंट दिला आहे, सिरीज सर्किट आहे, म्हणजे करंट सेम असणार. म्हणजे बघा, इथं 1 एम्पियर, हा 1 एम्पियर फ्लो होतोय बस. म्हणजे इथं व्होल्टेज किती झालं? 1 × 2, 2 व्होल्ट. इथं 2 व्होल्ट आहे, इथं -5 आहे. म्हणजे जर मी इथं KVL अप्लाय केला, बघा, -VAB +2 -5 = 0. -VAB
इज इक्वल टू 3, VAB इज इक्वल टू -3 वोल्ट. KVL सिंपल KVL आहे, किरचॉफ व्होल्टेज लॉ. ठीक आहे, -3. आता एक गोष्ट यात नोटीस करण्यासारखी आहे. काय? करंट सोर्स जो दिला आहे, या करंट सोर्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज VAB आहे. हे लिहून ठेवा वैद. करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असते. ओके, करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असते, कायम असते. छोटीशी गोष्ट आहे ही, पण तुम्हाला पुढे मदत करणार आहे ही. करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असते. एकदम हायलाईट करून ठेवा, गोल गोल करा, त्याला बोल्ड करा एकदम, कारण बघा ह्याचा रेफरन्स नंतर पुढे येणार आहे. काय कोणतं पूर्ण सर्किटमध्ये जर का केव्हीएल वापरायचं आपल्याला आणि त्यामध्ये आता हे VAB हे केलं ठीक आहे. समजा फक्त सिरीज सर्किट आहे असं एकच, त्यामध्ये केव्हीएल वापरायचं असेल, करंट सोर्स असेल, तर त्यावेळेला काय करायचं? सेमच असंच. मग तसंच आहे ना सर्किट ते. हे बघा VAB म्हणजे हे 2 पॉईंटमधलं व्होल्टेज विचारले, करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज. ते सर्किट असंच आहे. हां, त्याच्या अक्रॉसच झालं ते. बघा असंच सर्किट आहे. हे बघा असंच सर्किट आहे. ठीक आहे, पुढं द वेव्ह शेप ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टर. ह्याचं उत्तर सांगा. चला, आत्ताच डिस्कशन झालं आहे. current flowing through inductor is the wave shape of current flowing through inductor is the wave shape of voltage V across the inductor is. म्हणजे करंटचा वेव्ह शेप दिलाय, करंटचा दिलाय आणि व्होल्टेजचा विचारलाय. बघा बरं, विचार करा. सी इंडक्टर मधला करंट बघा. इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज विचारले, म्हणजे VL ऑफ टी विचारलाय. 1/L L d I of t by dt. ओके, म्हणजे ह्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे सिम्पल. आणि रॅम्पचं डिफरन्शिएशन काय ते? रॅम्पचं डिफरन्शिएशन डी बाय डी टी ऑफ रॅम्प स्टेप. ओके, डी बाय डी टी ऑफ रॅम्प स्टेप एकच आहे, स्टेप फंक्शन. ठीक आहे. ओके, हां, तुम्ही जर म्हणताय बघा इथं करंट दिलं तर व्होल्टेज दिलं असतं ना. हां, मग ऑप्शन डी होता. जर व्होल्टेज दिलं असतं, व्होल्टेजची वेव्हफॉर्म दिली असते ती, तर ऑप्शन डी होता. Two wires AB of same length of same material but different lengths L1 and 2L have radius R and 2R respectively. The ratio of specific resistances will be. सांगायचं उत्तर. पेन नका यूज करू. हे ह्या क्वेश्चनसाठी सोडवायला आहे. वाचा क्वेश्चन. हिंट आहे, डोकं कमी वापरा. त्यातच उत्तर आहे. नाही, त्यातच उत्तर आहे.
1:1. का बरं? नाही अहो सेम मटेरियल म्हणले, स्पेसिफिक रेजिस्टन्स विचारत ना. स्पेसिफिक रेजिस्टन्स मटेरियलसाठी सेमच असणार आहे, सेमच असणार. तेच स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणले, सेम मटेरियल म्हटले. ओके. पुढचा क्वेश्चन आहे बघा. ह्याचं उत्तर सांगा. 20 microfarad capacitor is connected across an ideal voltage source. The current in the capacitor is, लगेच इक्वेशन लाईस. 20 microfarad capacitor connected ideal voltage source. आयडियल व्होल्टेज सोर्स आहे, प्लस मायनस DC जोपर्यंत ओके. बघा बरं, हे बघा VS(T) C. स्विच क्लोज केला. स्विच क्लोज केल्यानंतर ट्रान्झियंटमध्ये कॅपॅसिटर काय असणार? शॉर्ट असणार. ठीक आहे, म्हणजे कॅपॅसिटर शॉर्ट असला तर करंट पहिला हाय. करंट विचारले, करंट इनिशियली हाय, इनिशियली हाय, आणि त्यानंतर जसजसं वेळ जाईल पुढं कॅपॅसिटर DCसाठी काय असतो? ओपन सर्किट. ओपन सर्किट म्हटलं की त्याला आपण म्हणतो ॲट स्टेडी स्टेट करंट 0, कारण कॅपॅसिटर ओपन. कॅपॅसिटर ओपन म्हणजे याची जर वेवफॉर्म काढली तुम्ही, ती बघा अशी येणार आहे, ही अशी येणार आहे. IC(T) T = 0 आणि T टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, इथनं करंट डिक्रीज होणार, म्हणजे काय येणार? विल बी ओके. डी येणार. डीच येणार, पण त्यांनी आन्सर चुकीच दिलेत. डीच येणार. नाही DCच आहे. आन्सर ए दिले त्यांनी. नन ऑफ दिस ट्रू. नाही चुकले. विल बी व्हेरी हाय ॲट फर्स्ट. व्हेरी हाय म्हणजे पहिल्यांदा इनिशियली हाय असणार. 0 म्हणजे ओके. बघा, जर म्हणजे आता हे जर भांडायचं म्हणलं ना तर थोडंसं आपल्याला आर्ग्यू करता येते ह्याला. आता आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणले, तिथं सगळा गोळ झाला आहे. मग आयडियल व्होल्टेज सोर्स जर म्हटलं तर मग ऑप्शन नन ऑफ दिस येते. कारण का आयडियल व्होल्टेज सोर्स म्हटलं तर इनिशियली कपॅसिटर शॉर्ट सर्किट असतो, त्यामुळं करंट I = इन्फिनिटी असतो. इन्फिनिटी असणार. आपण इथं प्रॅक्टिकल केस घेतली ही, पण ही इन्फिनिटीपासून स्टार्ट होणार. म्हणजे हे असं त्यांचं म्हणणं आहे. इट विल बी व्हेरी हाय ॲट फर्स्ट, हे पण रॉंग आहे. म्हणजे बघा, चांगला क्वेश्चन आहे.
कधी कधी असं होतं आहे. व्हेरी हाय हे शब्द नाहीत चालत, तिथं इन्फिनिटीच पाहिजे, कारण आयडियल कॅपॅसिटर म्हणले, आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणले. आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणले म्हणून ॲट इनिशियली कॅपॅसिटर ज्यावेळी शॉर्ट सर्किट असणार त्यावेळी करंट इन्फिनिटी असणार आयडियली. त्यामुळे ऑप्शन एच बरोबर आहे. येस, ऑप्शन ए. हे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल. आणि आयडियल म्हटलं ना त्याच्यामुळं ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. इन RL series circuit, R is equal to 20 ohm, L is equal to 0.056 Henry, then the supply frequency is 50 Hz, the magnitude of impedance of the circuit is. मॅग्नेट्यूड ऑफ इम्पिडन्स विचारले. बघा RL सर्किट आहे, आणि इथं झेड विचारलं आहे. ठीक आहे, आर जे XL, यालाच आपण म्हणतो जे ओमेगा L. मग झेड काय असतो, आर प्लस जे XL म्हणजेच आर प्लस जे ओमेगा L म्हणजेच 20 प्लस जे. आता F50 दिले म्हणजे 2 पाय इंटू 50 इंटू L 0.056. आता हे बघा 314 येतं इथं. 314 गुणिले 0.056. तीनशे गुणिले 0.06 जर केलं तर साहित्रिक 18 येतं. ठीक आहे, साहित्रिक 18 म्हणजे 20 प्लस ॲप्रॉक्सिमेटली करलो आहे बरं का आपण. 20 प्लस जे 18. आणि बघा किती येईल मग मॅग्निट्यूड झेडची जर काढायची असेल तर अंडररूट 20 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. ठीक आहे, 20 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. अराउंड 26.64 येतं बघा. ते ॲप्रॉक्सिमेटलीच कॅल्क्युलेट करायचे. काय आता थोडंसं याचा म्हणजे अंदाज लागला पाहिजे तुम्हाला. कसं 20 ओहम पहिला ऑप्शन आहे, 20चा स्क्वेअर काय तो 400. 20.056 हे तर आपण 400च्या आसपासच येणार आहे. इथे 20 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर आहे. जर 20 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर जर घेतला आपण रफली तर किती येतं आहे, 400 400 800. आता 800 येतं अंडररूटमध्ये. आता जिथं 37 आहे वर, जर 35 आपण रफली पकडलं, 35चा स्क्वेअर किती येतं आहे 1225. ठीक आहे,
म्हणजे त्याच्या आतच आहे ते 1225च्या आत. आणि ही पहिली ए आणि सी तर ऑप्शन येणार नाही, तर ऑप्शन डी टिक करून टाकायचं डायरेक्ट. पुढं गिवन टू कपल्ड इंडक्टर्स L1 and L2 हॅव्हिंग देअर म्युच्युअल इंडक्टन्सेस M, रिलेशनशिप अमॉंग देम सॅटिस्फाय. सांगा. ए मग असे झालेलं. ठीक आहे. पुढं इफ लेंथ ऑफ बार ऑफ अ मॅग्नेट मटेरियल इज इन्क्रीज्ड बाय 20%, द क्रॉस सेक्शन एरिया इज डिक्रीज बाय 20%, देन द रिलक्टन्स इज. आता त्यासाठी रिलक्टन्सचा फॉर्म्युला बघा माहीत पाहिजे. आता रिलक्टन्स इज इक्वल टू L μ0 μr A, μ0 μr A. सेम रेजिस्टन्स सारखं विचार करून तुम्ही सॉल्व करा. कुठला? हां अंडर रूट नाही आहे तिथं, तरी पण त्याच्या प्रोडक्टपेक्षा कमीच असणार आहे ते. हां अंडर रूट टाकलं तरी चालेल तिथं, काय हरकत नाही. हे बघा ह्याचे प्रोडक्टला इक्वल तर नसणार आहे, अंडर रूट टाकलं तरी चालेल. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. पुढं if length of bar magnetic material is increased by 20% and the cross section area is decreased by 20%, then the reluctance is. बघा reluctance proportional to L by A. ओके. मग reluctance 2 by reluctance 1 is equal to L2 by L1 into A1 बाय A2. मग L2 काय म्हणले, मॅग्नेटिक मटेरियल लेंथ वाढवल्या 20%नी, म्हणजे इथं 120 घ्यायची, 100% पकडा, आणि इथं 100. आणि A1 किती आहे 100, आणि A2 किती आहे डिक्रीज्ड बाय 20% म्हणले, म्हणजे 80. या 100ला 100 गेलं, 80ला हे गेलं, म्हणजे 4 दूनी 8, 4 12, 1.5 म्हणजेच R2 आणि R1. म्हणजे रिलक्टन्स काय केला 50%नी वाढला, इन्क्रीज्ड बाय 50%. रिलक्टन्स 2 इज इक्वल टू 1.5 रिलक्टन्स 1. ठीक आहे. पुढे जा. मी येतो का तिथं खाली? चला. पुढं बघा, टू कपल्ड इंडक्टर्स L1 0.2 हेनरी, L2 0.8 हेनरी हॅव कपलिंग कोएफिशियंट 0.8, म्युच्युअल इंडक्टन्स M इज. सोडवा, ट्राय करा. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे समोर. M इज इक्वल टू K अंडर रूट L1 L2. .8 0.2 into 0.8 0.8 into 0.4
0.32 हेनरी. 0.32. बघा, 2 म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन 2 क्लोजली कपल्ड कॉइल इज 1 हेनरी. इफ turns of one coil is decreased to half and those of other is doubled, the new value of mutual inductance would be. आता यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. एक तर तुम्हाला माहिती आहे M इज इक्वल टू K अंडर रूट L1 L2 आणि दुसरा फॉर्म्युला काय L1 इज इक्वल टू N स्क्वेअर μ0 μr A बाय L. हां, यात जरा मी एक्सप्लेन करतो. आता बघा, एन स्क्वेअर μ0 μr A. आता हे μ0 काय आहे पहिला बघा, सगळं सांगतो. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स. त्यानंतर ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया, हां, एरिया ऑफ कोर. हे इम्पॉर्टंट आहे, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कोर. आता ते का बघा, का सांगतो तुम्हाला. एल लेंथ ऑफ कोर, लेंथ ऑफ कोर. ओके. आता ही जी कन्सेप्ट आहे ना, ह्याच्यात पण थोडंसं बेसिक आहे. ओके. आता आहे बघा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ठीक आहे. प्रश्न सोपे असतात बरं का. 20 सेंटीमीटर, त्यानंतर 10 सेंटीमीटर, त्यानंतर हे बघा लेंथ ऑफ वायर हे आहे 50 सेंटीमीटर. ओके. आता लेंथ ऑफ कोर म्हणले एल. या फॉर्म्युलामध्ये एल कोणता घ्यायचा, एल कोणता घेणार 20. लक्षात ठेवा. हां, एका एक्झाममध्ये म्हणजे असा प्रश्न विचारला होता त्यांनी, या तिन्ही लेंथ दिल्या होत्या आणि तुम्हाला इंडक्टन्स काढायचा होता. आता ज्याचं बेसिक कंप्लीट आहे, म्हणजे आपण बघा ज्यावेळी फॉर्म्युले ज्यावेळी पाठ करतो त्यावेळी फक्त एल म्हणजे लेंथ असं म्हणतो, एल म्हणजे लेंथ बस. त्याच्या पुढं आपल्याला माहीत नसतं काय लिहिलं असं, हळूच लिहिलं असं लेंथ ऑफ कोअर. तर हा कोअर आहे, हा कोअर आहे, तो ब्लूनी दाखवला मी, तो कोअर आहे. त्याच्या छोट्याशा पोर्शनमध्ये म्हणजे 10 सेंटीमीटर पोर्शनमध्ये कॉईल वाउंड केलं आहे. आता त्या वाउंड केलेल्या कॉईलची लेंथ आहे 50 सेंटीमीटर, वाउंड केलेल्या पोर्शनची लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि जो कोअर आहे म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. आपल्या फॉर्म्युलामध्ये लेंथ ऑफ कोअर आहे, लक्षात ठेवा, लेंथ ऑफ कोअर आहे. त्यामुळे तुम्ही 20 सेंटीमीटर घ्यायचं कॅल्क्युलेट करताना. ओके. हे एक बेसिक आहे याच्यातलं, जे महत्त्वाचं आहे. पण आपल्या प्रॉब्लेममध्ये ते लागणार नाही. आपल्याला बघा काय लागणार आहे, L1 प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, L1 प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. आता तो बेस वापरा आणि बघा प्रॉब्लेम सुटतोय तुम्हाला. एकाचे लेंथ डबल केलेत आणि एकाचे हाफ केलेत तर काय चेंज होणार इंडक्टन्समध्ये. सेम राहणार. येस, सेम राहणार. कारण हां
म्हणजे एकाचे निम्मे केल्यात आणि एकाचे डबल केल्यात, पण प्रोपोर्शनल टू n² आहे. म्हणजे ॲक्च्युली इंडक्टन्स रिड्यूस होताना 4 टाइम्सनी रिड्यूस होणार एकाचा, आणि एकाचा 4 टाइम्सनी वाढणार. अंडररूटमध्ये दोघांचं प्रोडक्ट आहे, ते 4 कॅन्सल होते. ओके, ठीक आहे. म्हणजे बघा L2 L1 काय म्हणूया कॉल डिक्रीज्ड हाफ, म्हणजे L1 डॅश हा काय होणार L1च्या 4 पटीनं कमी होणार, आणि L2 डॅश हा काय होणार 4 पटीनं वाढणार, 4 पटीनं वाढणार. कारण स्क्वेअर प्रोपोर्शनल टू स्क्वेअर आहे ना, नंबर ऑफ टर्म्सच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. ओके, तर मग लेंथची काय रिलेशन दिली, लेंथवर काय इफेक्ट दाखवून नाही ते लेंथ ऑफ कोर आहे ना, लेंथ ऑफ कोर चेंज नाही झालं. हां, कॉइलची असती तर चेंज झाली वायर. हां हां, वायर जे असते तर चेंज झाली असते, बरोबर. याचं उत्तर द्या. नाही, विदाउट पेन पेपर. बघ हाय, बघा सॉल्व सोपं आहे. पॉइंटेड, यस, पॉइंटेड. हां, पुढं द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल X and Y ॲज अ नेटवर्क शोन इज. नाही नाही, याच्या आधी मी एक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो आहे बघा, मग तुम्ही उत्तर द्या. डिस्टन्स ब्रिज. डिस्टन्स ब्रिजमध्ये काय आहे, एक कंडिशन असते, अपोजिट साईडला जे रेजिस्टन्सेस आहेत त्यांचा प्रोडक्ट जर इक्वल असेल तर मधली ब्रांच रिडंडंट होते. ब्रिज बॅलन्सिंग कन्सेप्ट आहे, म्हणजे मधल्या ब्रांचच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे ते इक्वल होते. इक्वी पोटेन्शियल पॉईंट्स म्हणतो आपण त्याला. इक्वी पोटेन्शियल पॉईंट झाले की यातला जाणारा करंट 0, I इज इक्वल टू 0. म्हणजे ही ब्रांच हाय काय नाही काय, I इज इक्वल टू 0 म्हणजे ओपन असल्यासारखीच आहे ती, हाय काय नाही काय, ते मग काढा सर्किटमधनं, बघा उत्तर काय ते. ही जर काढली ह्याचा उपयोगच नाही काय, 20 आणि 40, 20 पॅरलल टू 40. ओके, 20 गुणिले 40 आणि 20 + 40 म्हणजे 60, 2, 3, 40/3 ओहम. ओके, क्रॉस घ्यायचा. हां,
क्रॉस गॅस कन्फ्युज हां क्रॉसचा प्रोडक्ट थोडं हे घुमवलं ना ते युजलाइज प्रॉपर होत नाही. हां ओके ओके म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का यस आता ठीक आहे हे प्रॉब्लेम सिम्पल दिन असलेला हां क्रिटिकल ते व्हिज्युअलाइज होत नाही बाबा मध्ये ब्रँच फुटते ना किंवा ऑपरेट एक मध्ये फुटले ना. म्हणजे मला नाही समजलं. समजा मोठं सर्किट असेल हां. त्यामध्ये पार्ट रिड्यूस करत आपण येतो. ओके 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 कन्फ्युज होतं की नेमकं कोणाकार कुठला करायचा. आता हे ब्रिज पॅडनंतर एकदम लगेच क्लिअर होतं. हां ह्यात क्लिअर होत नाही. ओके ओके लवकर होतं. हां ते थोडं सर्किट असतं ना हां थोडं मग हां ओके. थोडं पार्ट घेतलं. पण तुम्ही विचारलं त्याच्यावर एक मला क्वेश्चन आठवला. ठीक आहे आता याचं उत्तर द्या तुम्ही. व्हॅल्यू किती दिलेत त्यांनी 5 15 10 30 5 15 10 30 आणि 20 याचा आर इक्विव्हॅलेंट काय येईल. बरं इथं वाटते का ब्रिज बॅलन्सिंग कन्सेप्ट आहे. नाही ब्रिज बॅलन्सिंग कन्सेप्ट नाही इथं. ओके 8 नाही ना 20 20 पॅरलल 10 10 पॅरलल टू 40 400 भागिले 50 8 8 45 बरोबर 8 Ω. ठीक आहे तो पण ऑप्शन आहे. हां तो पण ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही आता विचारलं डाऊटवरून हे मला आठवलं हे एक सर्किट आहे. तर महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे ह्याच्यात. आता सर्किट आडवं काढलं आहे म्हणून तुम्हाला ते लक्षात आलं लगेच. पण बघा ॲक्च्युली तसं नसतं ते. ॲक्च्युली सर्किट देताना ना हे असंच देतात. ठीक आहे A B C D 5 15 10 30 20 Ω आणि तुम्हाला म्हटलं जातं आहे याच्यात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन A and D टर्मिनल अँड C and B टर्मिनल. Okay, what is the difference between equivalent resistances calculated between A and D terminal and B and C terminal. त्यावेळी लक्षात घ्या ज्यावेळी C आणि B मध्ये विचारतो त्यावेळी मधली ब्रांच रिडंडंट होते यूज नाही त्याचा काय. पण A आणि Dच्या मध्ये विचारलं तर मग पॅरल कॉम्बिनेशन होते 3 रेजिस्टरचं पॅरल कॉम्बिनेशन होते. ठीक आहे तर बघा महत्त्वाचे पॉईंट आहे ते. हां पुढं द रेजिस्टन्सेस 5 Ω इच आर कनेक्टेड इन स्टार. व्हॅल्यू ऑफ डेल्टा सांगा 15 करेक्ट. येस ओके सोपा क्वेश्चन आहे. पुढं ए 120 volt 60 watt incandescent lamp has to be operated from 220 volt 50 Hz single phase AC supply. In order to do this, a circuit element has to be connected in series with lamp. Which one of the following series element is preferable? सांगा. A 120 volt 60 watt incandescent lamp has to be operated from 220 volt. म्हणजे ह्याचा अर्थ काय पहिला गोष्ट काय लक्षात आली बघा क्वेश्चन वाचतानाच काय लक्षात आलं व्होल्टेज ड्रॉप व्हायला लागलाय. म्हणजे मला बल्बच्या अक्रॉस व्होल्टेज कमी पाहिजे 120 पाहिजे
सप्लाय व्होल्टेज आहे 220. ओके हां, म्हणजे वाटू शकते आपल्याला रेजिस्टन्स ऑप्शन पण आहे तिथं, रेजिस्टन्स पाहिजे. ठीक आहे. जर रेजिस्टन्स टाकला तर काय होणार? रेजिस्टन्स टाकला तर व्होल्टेज ड्रॉप होणार, पॉवर पण लॉस होणार. आणि खाली काय म्हणले बघा, विच सिरीज एलिमेंट इज प्रिफरेबल. प्रिफरेबल हा शब्द आहे, कुठला प्रिफर केला पाहिजे आपण. मग इंडक्टर लावला तर काय होणार आहे? नाही, ए सी आहे, ए सी आहे. इंडक्टर लावला तर काय होणार? तो रिॲक्टिव्ह पॉवर कंझ्युम करणार, परत लॉस. नुसता इंडक्टर लावला व्होल्टेज ड्रॉप व्हायला, म्हणजे 100 व्होल्ट ड्रॉप करायचा ना मला. बघा पहिला रेजिस्टन्स ऑप्शन आला डोक्यात, रेजिस्टन्सनं पण व्होल्टेज ड्रॉप होते. हां, पण रेजिस्टन्समध्ये पॉवर लॉस होणार. इंडक्टन्स लावला, इंडक्टन्स पण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे त्याचा, म्हणजे त्याचं पण युनिट ओहम आहे, म्हणजे तिथं पण व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. पण जर ड्रॉप केलं तर सर्किटमध्ये रिॲक्टिव्ह पॉवरचं म्हणजे काय होतं, डिमांड वाढत्या. सर्किटमधून रिॲक्टिव्ह पॉवर खेचली जाणार आहे, म्हणजे तिथं परत जेवढे एक्सपेक्टेड व्होल्टेज ड्रॉप आहे तेवढं नाही होणार, त्याच्यापेक्षा जास्त होणार. कारण सर्किटमध्ये रिॲक्टिव्ह पॉवर खेचली ना आपण. ओके, इंडक्टरला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असते, कपॅसिटर रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करतो, इंडक्टर कंझ्युम करतो. म्हणजे त्यानं सर्किटमधली रिॲक्टिव्ह पॉवर खेचली, सर्किटमधली रिॲक्टिव्ह पॉवर खेचली की पॉवर फॅक्टर कमी झाला, मग अजून लॉस आला सिस्टममध्ये. म्हणजे फक्त इंडक्टर पण लावू शकत नाही, प्युअर इंडक्टर पण लावू शकत नाही. प्युअर कपॅसिटर जर लावला तर तिथं व्होल्टेज ड्रॉप नाही होणार, व्होल्टेज राईज होणार. हां, व्होल्टेज राईज होणार त्याचं. का? कारण तो रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करतो सर्किटमध्ये, सर्किटमध्ये त्याने आणि इंजेक्ट केली रिॲक्टिव्ह पॉवर, तर व्होल्टेज अजून वाढणार आहे. व्होल्टेज ड्रॉप करायचा पर्पज गेला निघून, तिथं व्होल्टेज वाढणारच आहे, त्यामुळे ते पण खराब आहे. मग राहिला ऑप्शन ए, प्युअर इंडक्टन्स प्युअर कपॅसिटन्स. और हां तेच, प्युअर इंडक्टन्स किंवा प्युअर, म्हणजे ते ॲक्च्युली अँड पाहिजे, प्युअर इंडक्टन्स किंवा प्युअर कपॅसिटन्स. ठीक आहे, नाही म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून वापरायला पाहिजे ते. ठीक आहे. हां, अँड पाहिजे तिथं. जर ऑर झालं असेल तर ऑप्शनमध्ये ऑर झालं तर नाही, मग ते नाही, तुम्हाला मार्क मिळतील त्याची. अँडच पाहिजे. काय म्हणतात हां, तेच टाकायचं, म्हणजे आन्सर तेच सिलेक्ट पाहिजे का काही पण सिलेक्ट असेल तर त्याला मार्क मिळतो? नाही, हां ते चुकला तर क्वेश्चन, हां चुकला तर काय पण सिलेक्ट असलं तरी मार्क मिळतात. सिलेक्ट केलं नसलं तरी पण मार्क मिळतात. ते कॉमन टू ऑल दिलं जातात ते मार्क, असं असते. कारण जर निगेटिव्ह मार्किंग असतं ना, मग हा क्लेम करू शकतोय म्हणजे उत्तर चुकीचं होतं, त्यात नव्हतंच ऑप्शन म्हणून आम्ही टिक मार्क केलं नाही. ते नाही म्हणून आम्ही हे केलं असं म्हणू शकतो. हां, ठीक आहे. चला पुढं. रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ कॉपर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज. आता हे पाठ पाहिजे मला, पाठ नाही. 46 काय आहे ते आन्सर? सी. लक्षात ठेवा ते सी. एवढं काय पाठ करायची गरज नाही, हे असे मध्येच काय तर गुगली क्वेश्चन असतात. पण तुमच्या ह्याला असे रिलेटेड क्वेश्चन विचारू शकतात बरं का, डिस्कॉमच्या रिलेटेड जरा असे फॅक्च्युअल. फॅक्च्युअल विचारू शकतात, म्हणजे कुठले तुमच्या सर्किट ब्रेकरच्या सेटिंगबद्दल, रिलेच्या सेटिंगबद्दल. पण ठीक आहे, ते एवढं करायची गरज नाही. एखाद दुसरा क्वेश्चन आला तर स्किप करा तो, कारण ते एखाद दुसरा क्वेश्चन करण्याच्या नादात तुम्ही जे मटेरियल वाचणार आहे ना ते युजफुल नाही आहे. ते तेवढं करण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे. म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन टू कॉईल हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स 3 and 12 हेनरी अँड कपलिंग कोएफिशियंट इज 0.85 इज. सांगा.
बी करेक्ट. सिंपल आहे. एम इज इक्वल टू के अंडर रूट L1 L2. बार त्रिक 36 म्हणजे 6 आलं इथं आणि केच 0.85. ठीक आहे. 8 सांगा 48 आणि 8 6 म्हणजे 30. 3 48 प्लस 3 51 5.1. ठीक आहे. द युनिट ऑफ रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक सर्किट इज, हे बघा, फाय इज इक्वल टू MMF अपॉन रिलक्टन्स. आता हे रिलेट करायचं आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. हे मॅग्नेटिक सर्किट आहे. दिस इज ओहम्स लॉ इन मॅग्नेटिक सर्किट बरं का. हा ओहम्स लॉच आहे इन मॅग्नेटिक सर्किट. मग तुम्ही रिलक्टन्स लिहू शकता इथं MMF अपॉन फाय. MMचं युनिट असतं नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट, म्हणजे त्याचा फॉर्म्युलाच आहे N आहे, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट. आणि फ्लक्स फाय नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट, त्याला आपण म्हणतो ॲम्पियर टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट त्याचं युनिट काय आहे ॲम्पियर टर्न्स. ठीक आहे. AT. आणि फ्लक्सचं युनिट काय वेबर. ॲम्पियर टर्न्स पर वेबर पाहिजे. ॲम्पियर टर्न्स पर वेबर आहे बरं का. चुकीचं दिलं आहे आन्सर. वेबर पर ॲम्पियर टर्न्स दिलं आहे. असं कसं. ॲम्पियर टर्न्स पर वेबर आहे. ओके. पुढं द ॲम्पियर सेकंड इज अ युनिट ऑफ. चारीचे युनिट काढा. युनिट सांगा मला काय आहे ते. सी. चार्ज इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू IT करंट इंटू टाइम. ठीक आहे. करंटची डेफिनेशन काय. I इज इक्वल टू क्यू बाय टी. I इज इक्वल टू क्यू बाय टी. Current is said to be 1 ampere when charge of 1 coulomb passing through a circuit for 1 second. Definition ampere ची. Current is said to be 1 ampere when charge of 1 coulomb passing through the circuit for 1 second. It is the ratio of charge divided by time. पुढं इन अ सर्किट V इज द इनपुट व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर जे दिलेलं आहे ऑफ 2 फॅरेड. करंट थ्रू द कॅपॅसिटर इज. बघा लय चांगला क्वेश्चन आहे. आता कन्सेप्ट वापरायला लागते सगळं. त्यासाठी बघा पहिला याचं इक्वेशन माहीत पाहिजे. बरं ठीक आहे. बघा पहिलं इक्वेशन माहीत पाहिजे याचं. आता हे जे सिग्नल दिलं आहे त्यांनी, हे बघा हा जो सिग्नल दिला आहे, विचारले
विचारले काय त्यांनी, करंट थ्रू द कपॅसिटर इज, करंट थ्रू कपॅसिटर इज. पहिला मी काय लिहून ठेवलं, आय सी ऑफ टी इज इक्वल टू सी डी व्ही सी ऑफ टी बाय डी टी, सी डी व्ही सी ऑफ टी बाय डी टी. आता इथं बघा रॅम्प फंक्शन दिले. एक गोष्ट तर पहिला मला लगेच क्लिअर झाली, रॅम्पचं डिफरन्शिएशन घेतलं की स्टेप येते. मग मी ऑप्शन बघितले, सगळे स्टेप आहेत, सगळे स्टेप आहेत. मग जरा आता आपलं इंजिनिअरिंग नॉलेज वापरायचं आहे इथं, ठीक आहे. मोर प्रिसाइजली मॅथमॅटिकल नॉलेज आपला. आणि म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर इज मॅथमॅटिशियन बरं का, मॅथमॅटिशियन नाही. बाकीच्या कुठल्या ब्रांचच्या बाबतीत बोलत नाही मी हे. हां, तिकडं त्यांचं ते येडाच कारभार चालला आहे बाकीच्यांचा. पण आपल्या ह्याच्यात बरेच प्लस पॉईंट आहेत बरं का इलेक्ट्रिकलमध्ये. तसं इतर ब्रांचमध्ये आता ठीक आहे, मी इलेक्ट्रिकल आहे म्हणून मला बहुतेक पॉझिटिव्ह दिसत असतील, तसंच असते ना. म्हणजे आपलं पोरगं ते बाळ, बाकीच्यांचं कार्ट, तसंच असते ते. म्हणजे आपलं ते चांगलं इलेक्ट्रिकल घेतलं म्हणून. पण इलेक्ट्रिकलमध्ये बघा प्लस पॉईंट काय काय आहेत. एक तर आपली इमॅजिनेशन पॉवर जास्त असते, मॅथमॅटिकल नॉलेज स्ट्रॉंग असते. आणि बरेच असे लाईफमधले क्वेश्चन आहेत, लाईफमधले आपल्या प्रॅक्टिकल लाईफमधले, जे की मॅथ्स नॉलेज जर तुम्हाला प्रॉपर असेल तर लाईफमधले प्रॉब्लेम पण सुटतात इझिली. हां, ते म्हणजे चांगले आहे. म्हणजे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे लाईफमधलं, मी हे सांगतो आहे बघा. हे असं एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफमधले प्रत्येक ग्राफ हे एक्सपोनेन्शियल असतात. ते स्टेप फंक्शन, रॅम्प फंक्शन अजिबात नसतात. ऑल आर एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे एक तर हे असं, नाहीतर दुसरं एक्सपोनेन्शियल फंक्शन असते असं असते. म्हणून बघा नाही, इम्पल्सवाल्यांना लई प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे हां हां, अनपेक्षित धक्के हां हां, इम्पल्समध्ये जे आता हे पण आहे, एक्सपोनेन्शियल पण आहे ना हे. आता समजा तुमच्या आयुष्यात तुम्ही एफर्ट्स घ्यायला लागला आहे पण रिझल्ट दिसत नाही काय सुद्धा. हा समजा रिझल्ट आहे, हे एफर्ट्स आहेत. तुम्ही एफर्ट्स घ्यायला लागला आहे पण वर काय वाय ॲक्सिसवर चेंजच होईना, काय चेंज होईना. परत तुम्ही अजून घ्यायला लागला आहे पण वाय ॲक्सिसवर थोडंसं चेंज झालेलं दिसतं आहे. आपण सॅटिस्फाय होत नाही तेवढ्यानं, की मी एफर्ट्स तर एवढे घ्यायला लागलो आहे पण वाय ॲक्सिसवर चेंज एवढंच व्हायला. आपली अपेक्षा असते लिनियर, मी 5 केलं की 5 मिळावं, असं नाही. इथं तुम्ही 10 केले पण तुम्हाला 1च मिळाले, 2च मिळाले, असं आहे त्याचं. पण बघा एक पॉईंट येतो इथं, तुम्ही फार कमी म्हणजे एफर्ट्स घेतलेत, एका पॉईंटनंतर असं लक्षात येतं तुम्ही थोडेसे एफर्ट्स घेतले ना, जो राईज मिळतो ना तो लई मोठा मिळतो. इथून बघा हे एवढे एफर्ट्स घेतले पण जो राईज मिळाला आहे तेवढ्या पोर्शनमध्ये हा ऑलमोस्ट एवढा राईज आहे. तुम्ही आता कम्पेअर करा याच्या तुलनेत आणि याच्या तुलनेत. जीवन सगळं नाही नाही, फंड वगैरे येणार नाही, तसं झालं नव्हतं आयुष्यात. हां, ते फंडचं झालं ते. पण आपले ह्याचे प्रमोशन म्हणा, जे काय मिळणार आहे ते एंडला जास्त मिळतं. सुरुवातीला त्याला खालचं जे फंक्शन आहे ते IAS IPS UPSC करायला पाहिजे, मध्ये खालचं. हां हां, तिकडं बी लई लोड असते ते. म्हणजे कधी काळी माझी इच्छा होती, ती इच्छा उलट झालंय. म्हणजे लाईफ एंडला त्यांची खतम होते. हां, एकदा परावून गेला की सगळा संपला, कोण दुसरी नाही, काय नाही. होय, त्यांचं बी लई लोड असते त्यांना. IAS IPS आपल्याला वाटते त्यांच्या आयुष्यात एकच ध्येय राहिलेलं असतं, फक्त पैसा मिळवणं. बाकी सगळं संपतं त्यांचं. त्यांचे म्हणजे मी बऱ्याच लोकांचं असं बघितलं की त्यांना पर्सनल लाईफ मेंटेन करणं लय अवघड जाते, लय अवघड जाते. त्यात ते पॉलिटिकल प्रेशर वेगळंच, रडारडी वेगळीच. आता आमचे तर सर होते तिकडं पहिलं जॉबला, कलेक्टर. सही घ्यायला गेलो होतो त्यांची. मला सांगितलं एक 10 मिनटात येतील ती, आणि नंतर 5 मिनटात मी बाहेरनं जाऊन आलो. तोपर्यंत कळालं की ते 5 मिनटं आधीच गेले ते एअरपोर्टवर मुंबईला जायला.
सकाळी काम उरकलं, एअरपोर्टला गेले, परत संध्याकाळी आले, परत संध्याकाळी 5-6 वाजता परत दुसऱ्या लोकेशनला. हे असलं काय सांगा की ते घरात पोराबाळांनी काय विचारायचं त्यांना काय. ठीक आहे, चला आता बॅक टू क्वेश्चन. आता हे डिफरन्शिएशन आहे. आय सी ऑफ टी इज इक्वल टू सी डी व्ही सी ऑफ टी बाय डी टी. म्हणजे आता हे रॅम्प फंक्शन आहे. एक तर कळालं की ह्याचं डिफरन्शिएशन घेतलं की स्टेप फंक्शन येणार आहे. ऑप्शन बघितले 4ही स्टेप फंक्शन आहेत. झालं मग बॉम. आता मग डिटेलमध्ये जायचं जरा. मी तुम्हाला ते इक्वेशन काढायला शिकवलं बघा पहिल्या लेक्चरला, त्याचा आता रेफरन्स इथे येतो आहे. आता ही लाईन आहे, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, पहिली लाईन आहे. ठीक आहे, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. याचं इक्वेशन काय येणार? स्लोप इंटू एक्स ॲक्सिसचं युनिट. म्हणजे स्लोप किती आहे? चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स. चेंज इन वाय 10 आहे, चेंज इन एक्स 1 आहे, म्हणजे 10t. ठीक आहे. आता ही लाईन आहे बघा, ही लाईन आहे. इथं 1 to 2 मध्ये 1चा ड्रॉप झाला आहे, सॉरी 1नं वाढला आहे, पण ड्रॉप कितीचा आहे? 10चा आहे. तसंच जर मी इथं 0 to 1 बघायला गेलो तर ऑब्व्हियसली इथं काय असणार आहे? स्टार्ट त्यांचा इथनं असणार आहे असा. एक्स ॲक्सिसच्या एका युनिटमध्ये 10चा चेंज होत असेल वाय ॲक्सिसमध्ये, सेम त्याच्या पाठीमागे लावायचं. तर एक्स ॲक्सिसमध्ये 1चा चेंज होत असेल तर इथं पण 10चा चेंज असणार आहे. 10 ते प्लस 10 केलं मी इथं तर इथं 20 येते. 20 आणि 10 याच्यात 10चा चेंज आहे, परत इथं 10चा चेंज आहे. सिम्पल. ओके. मग बघा याचं इक्वेशन काढायचं आहे. याचं इक्वेशन काय असतं? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आता स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे पहिलं मला कळालं काय? -10t आणि वाय इंटरसेप्ट किती आहे? 20 + 20. हे याचं इक्वेशन झालं. ठीक आहे, ह्या दोन लाईनचं. आता बघा 0 to 1 मध्ये याचं डिफरन्शिएशन घेतलं. सीची व्हॅल्यू किती आहे? 2 फॅरेड. 2 इंटू डिफरन्शिएशन ऑफ दिस म्हणजे d/dt ऑफ 10t. करेक्ट, 10t. म्हणजे किती आलं याचं उत्तर? 20. फक्त 10 बाहेर आला, 2 × 10 20 आणि dt/dt 1. ओके, डिफरन्शिएशन झालं 1 म्हणजे हे झालं 20. त्यानंतर पुढं 1 to 2 बघा याचं 2 इंटू d/dt ऑफ -10t + 20. ओके, म्हणजे आता याचं काय लिहिणार मी? -10 बाहेर आला, -2 × 10 dt/dt 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 20 -20 काय म्हणायचं याला? ॲम्पियर. ठीक आहे. याच्यातूनच मला ग्राफ कळाला बघा. कसा? जर इथं काढायचं झालं, हे बघा पहिल्या 1 ते 2 मध्ये म्हणजे 0 1 2 या 1 ते 2 मध्ये ग्राफ काय आला? हा. ठीक आहे. आणि त्यानंतर काय आला? -20 हा झाला, +20 हा झाला, -20. आता एवढं कळालं तर ही लाईन म्हणजे वरचा ग्राफ इक्विलॅटरल आहे, सॉरी काय म्हणायचं, रिपीट होणारा ग्राफ आहे, पिरियडिक ग्राफ आहे बरोबर. हा पण खालचा पिरियडिकच असणार आहे ऑब्व्हियसली, म्हणजे हा पिरियडिक. कुठं? पडणार की हो, ते -10च वाटलं मला, त्याच्यात लक्षच नाही मला. असं कसं ते मग अशी काय झाकलं होतं काय? दिसलंच नाही मला ते. एक मिनटं सॉरी बरोबर. या लाईनचा स्लोप वेगळा आहे. एकच मिनटं
तसं नाही येणार. मग या लाईनचं इक्वेशन जे लिहिलं ना आपण ते चुकलेलं आहे बघा. ओके, याचा वाय इंटरसेप्ट लिहिला 20, पण ह्या लाईनचा स्लोप वेगळा आहे. स्लोप काढायचा आहे आपल्याला. बघा स्लोप कसा काढणार, चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स. चेंज इन वाय तर मी इथं बघितलं या 10 - 12 म्हणजे किती आहे 10 - -12. आणि जर एवढ्या पिरियडमध्ये जर बघितलं आपण 3 - म्हणजेच 1 - 3 घ्यायला पाहिजे. 1 - 3. ओके, कारण पहिला पॉझिटिव्ह घेतला ना आपण 10 वजा -12 केलं तर पहिला 10च्या तिथला 1 घ्यायचा बरोबर. 1 - 3 म्हणजे किती आलं हे 22 डिवायडेड बाय -2 म्हणजे येणार ह्याचं -11 येणार. राईट, चुकलं आपलं ते. ठीक आहे, बरं चांगलं लक्ष होतं तुमचं. मला वाटलं तिथं खाली 10च आहे, -11 येणार. मग लाईनचं इक्वेशन काय येणार बघा. लाईनचं इक्वेशन येणार VC ऑफ t इज इक्वल टू -11t + 20. हा डिफरन्स आहे, फरक आला तिथं. ओके, म्हणजे तिथं काय येणार 2 × d/dt ऑफ -11t + 20. ओके, मग काय येणार -22 व्होल्ट येणार इथं. -22 एम्पियर, सॉरी करंट काढायचं ना, एम्पियर. -22 एम्पियर. आता इथनं ग्राफ चेंज झाला. म्हणजे वरचं लिमिट आहे 20, खालचं लिमिट आहे -22. राईट, म्हणजे बघा इथं जर ग्राफ काढला मी वरचं असणार आहे हे अशा पद्धतीनं ग्राफ येणार बघा 20 आणि इथे येणार -22. IC ऑफ t 1 2 3 4 0 t. ओके, करेक्ट. बघा तुम्हाला दिसते स्क्रीनवर थोडंसं लहान इथं दिसत असेल मोठ्या अक्षरात. ओके, इथं जरा लहान अक्षरात दिसते मला. ठीक आहे, तर बघा हे -22. मग ग्राफ कुठला आला यातला D, करेक्ट. हा पण बरोबर आहे, खालचा पण 22लाच जातो आहे डायरेक्ट पुढं, कारण त्याचं पण चेंज बरोबर आहे. म्हणजे हा पण 22लाच जातो आहे, करेक्ट आहे. असं आहे ना. ओके, 3ला रिव्हर्स होते काय. ठीक आहे.
करेक्ट आहे. 3पर्यंत आपण ह्या लाईनचं इक्वेशन काढलं ना, 3पर्यंत, आणि तिथनं परत चेन होते. येस, ठीक आहे. पहिल्या याच्यावरूनच लक्षात येईल तुम्हाला 20 आणि 22 मधलाच ग्राफ आहे तो. ऑप्शन डी. तर अशा पद्धतीचे काळजीपूर्वक सोडत जावा फक्त. चांगला क्वेश्चन आहे हा. बरोबर आहे. तर 2 तर 3 तर 4. ओके. स्लोप कॅल्क्युलेशनवर आहे सगळा प्रॉब्लेम. ठीक आहे, पुढं जाऊया. गीझर इज ऑपरेटेड फ्रॉम 230 volt 50 Hz mains. The frequency of instantaneous power consumed by geyser is. पॉवरची फ्रिक्वेन्सी. काय वाटतं तुम्हाला? बघा, गीझर, पहिला गीझर म्हणजे काय आहे? रेजिस्टिव्ह डिव्हाइस आहे. ठीक आहे, छोटे छोटे गोष्टी आहेत, तुम्ही उत्तर द्यायचं आता मला. ओके, हे झालं व्होल्टेज, हे झालं व्होल्टेज. त्यानंतर हा त्याचा असणार आहे करंट. पॉवर फॅक्टर किती आहे? वेव्हफॉर्मनुसार युनिटी आहे, कारण दोन्ही कोइन्साइड झालेत, करंट आणि व्होल्टेज वेव्ह कोइन्साइड झालेत. ठीक आहे, मग बघा आता मायनस आहे तर मायनस व्ही. बघा आता पॉवर म्हणजे काय असतं? पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. आता पहिल्या हाफ सायकलमध्ये म्हणजे इथं आपण पाय, 2 पाय, 3 पाय आणि 4 पाय असं म्हणू. ओके, 0 टू पाय याच्यात बघा व्ही इंटू आय केलं तर काय झालं? प्रोडक्ट पॉझिटिव्ह. परत मायनस व्ही इंटू मायनस आय, प्रोडक्ट पॉझिटिव्ह. सेम रिपीट व्हायला लागले. दिस इज पॉवर फ्रिक्वेन्सी. पॉवर मला सांगा, इथं 0 टू 2 पाय एक सायकल आहे, त्यात ह्याच्या 2 सायकल तयार व्हायला लागलेत पॉवरच्या, म्हणजे पॉवर फ्रिक्वेन्सी डबल असते. लक्षात ठेवा, पॉवर फ्रिक्वेन्सी डबल असते. 50 हर्ट्ज मेन्स असेल तर याची पॉवरची फ्रिक्वेन्सी येणार 100 हर्ट्ज. 100 हर्ट्ज. ओके, झालं. पुढे जाऊया. A 3 microfarad capacitors are in series. A 6 microfarad capacitor is in parallel with the series arrangement. The equivalent capacitance of this combination is. सांगा उत्तर, सांगा उत्तर सांगा. पेन वापरायचं नाही अजिबात. हां,
7. 3 आर इन सिरीज म्हणजे 1/3 म्हणजे टोटल 3/3 आला त्याचा, म्हणजे 1 आला 1 मायक्रोफॅरेड. आणि या सगळ्या कॉम्बिनेशनला 6 मायक्रोफॅरेड पॅरलल आहे, म्हणजे दोघांची बेरीज सिम्पल 7. ओके. फक्त महत्त्वाचं काय क्वेश्चन लक्षात आला पाहिजे लगेच. 3 सिरीजमध्ये आहेत आणि त्याला 1 पॅरललमध्ये, आणि या कॉम्बिनेशनला 1 पॅरललमध्ये. ठीक आहे. आणि इथे विचारलं इक्विव्हॅलंट. 3 3 3 आणि 6. ओके. चलो पुढचा क्वेश्चन. We have 3 resistances, each of value 1, 2 and 3 ohm. If all 3 resistances are connected in circuit, how many different values of equivalent resistance are possible? ट्राय करून बघा. पेन पेपर वापरा, चालते. आता किती कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत? One, two, three. शॉर्टकट ह्याला नाही. शॉर्टकट जर सांगितला तर ते योग्य होणार नाही. ते कॉम्बिनेशनमधलं नाही. ठीक आहे, लक्षात येतं लगेच. लई नाही टाईम कंझ्युमर, जास्तीत जास्त 40-45 सेकंद तेवढं येऊन जाते उत्तर. बघा 2 3 1. एक 3 2. ठीक आहे, हे 3 झाले याचे, आणि याचे 3 असतील तर अशा पद्धतीनं 2 सिरीज आणि 1 पॅरलल याचे कॉम्बिनेशन 3 होतील. ठीक आहे. याचे 3 म्हणजे 3 आणि 3 6 आणि हे 2 8. ठीक आहे. म्हणजे हे शॉर्टकट टिक असं झालं. आता हे 3 कळाले तुम्हाला. हे असे 2 पॅरलल लावून 1 सिरीजमध्ये. मग रिव्हर्स विचार करायचा की 2 सिरीजमध्ये त्याला 1 पॅरलल, 2 सिरीजमध्ये लावलं त्याला 1 पॅरलल, ह्याचे 3 कॉम्बिनेशन तयार होणार. पॅरललचा एक जर प्रत्येक वेळेला बदलला मी, 3 आहेत, प्रत्येक वेळेला 1 1 1 बदलला तर 3 कॉम्बिनेशन झाले त्याचे पॅरललचे. 2 सिरीजमध्ये 1 पॅरललचे 3 आणि याचे 3. स्टॉप करतो. समजा 10 ऑप्शन असतात तर अजून जेव्हा अजून काय होऊ शकते. आता एक म्हणजे आता ह्याच्यात आपण एवढे कन्फर्म आलो एकदा, आपण स्टॉप करतो. ऑप्शन 3 असते मग अजून माझी विचार करतो की अजून काय होऊ शकते, का होऊ शकते. मग स्टार डेट टाकवणार त्यातून काही होते का पण. हां, तरी तुम्ही तिकडे जरी गेला तरी 3च कॉम्बिनेशन होणार बघा त्यात पण. म्हणजे हेच कॉम्बिनेशन परत निघून येणार आहेत काय तर त्या ह्याला जरी गेला तरी. स्टार डेल्टा म्हटलं तर 3 टर्मिनल येतात ना, मग त्यात एक टर्मिनल रिडंडंट होते, युजलेस होते. हां हां. ठीक आहे. An electric heater draws 1000 watt from 250 volt source. The power drawn from 200 volt source is. सांगा बरं. लास्ट क्वेश्चन असेल मला वाटते. 30चं टार्गेट होतं, 30 झालं. टप्प्याटप्प्यानं वाढवा लागलो मी क्वेश्चन. नेक्स्ट लेक्चरला 40चं टार्गेट आहे. आजचं 30 होतं.
नाही पेन नाही वापरायचा, पेन नका वापरू. क्वेश्चन सोपा आहे बघा. $640. बरं तुम्ही सांगा, बघा तुम्ही ट्राय करा काय येते. बघा बरं विचार करा, चुकतं बहुतेक. हार काढला 62.5 आला. परत 3 केलं, 3 स्क्वेअर बाय आर 200 गुणिले 200 भागिले 62.5. मग 62.5 625 करून 25 200 आणि वरती 10. ओके ठीक आहे. हां म्हणजे 1000 वॅट आहे. करंट किती आला? 4 अँपियर. आरच काढला. हां ठीक आहे, तसं जरी काढलं तरी चालते. म्हणजे मी करंटवरनं आर काढला. हां म्हणजे त्याचा रेजिस्टन्स आला आणि परत V²/R बरोबर आहे. 200 गुणिले 200 भागिले 62 म्हणजे 60 जर घेतला आपण तिथं तर 1 0 कॅन्सल झाला. 200 गुणिले 20 तर 4000 येते. 4000 भागिले 6 4000 भागिले 6 36 साईन बरोबर 640 करेक्ट. ठीक आहे. तर हे असे क्वेश्चन असतात. पुढचा क्वेश्चन आहे का याला? नाही. ठीक आहे, आज 30 क्वेश्चन झाले. आता उद्याच्या लेक्चरला आपण 40चं टार्गेट ठेवू. 40 एकदा झालं की मग 40 नंतर 50 गाठता येते इझिली. 50ला सॅच्युरेट होतो. नाही परत स्लो होईल नंतर ज्यावेळी चॅप्टर चेंज होतं ना. एखादं नेटवर्क प्लस एखादं मशीन वगैरे सेंटर मशीन किंवा या मंथेंडपर्यंत आज 6 तारीख आहे ना.